नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलो आहे। ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाहीत किंवा दोन्ही पण नाहीत अशा विद्यार्थ्यांना सरकार आता 4,000 रुपये प्रतिमाह हे शिक्षणासाठी म्हणून देणार आहे। तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, म्हणजेच गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना असे या योजनेचं नाव आहे। आणि या योजनेसाठी जे जे विद्यार्थी पात्र असेल अशांनी अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे पूर्ण विद्यार्थी या ठिकाणी पात्र राहणार आहेत। आपणा सर्वांना विनंती आहे की 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकापैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय 18 वयापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी 4,000 रुपये प्रतिमाह हा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्या, असा या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, 5वी ते 12वी पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वय 18 वर्षापेक्षा खाली आहे व दोन्ही पालकापैकी एका पालकाचा मृत्यू झाला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना दरमहा 4,000 रुपये हे भेटणार आहेत। आता यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बाळ, आई आणि एकत्र खाते, म्हणजे एक जॉईंट खातं पाहिजे आईचं आणि मुलाचं किंवा मुलाचं आणि वडिलाचं। त्याच्यानंतर शिधापत्रिका म्हणजे तुमचं रेशन कार्ड, त्याच्यानंतर आधार कार्ड मुलाचं आणि वडिलाचं, वडील नसतील तर आईचं, शाळेचे ओळखपत्र मुख्याध्यापकांनी लिहिलेले, मुख्याध्यापकाचं एक ओळखपत्र पाहिजे शाळेचं। त्याच्यानंतर वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, वडील जर मृत्यू पावले असेल तर वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र, आई जर मृत्यू पावले असेल तर आईचं मृत्यू प्रमाणपत्र। त्याच्यानंतर उत्पन्नाचा पुरावा 72,000 ते 75,000 पर्यंत पाहिजे। त्याच्यानंतर फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट, जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी बाल संरक्षण म्हणून एक खातं असतं, त्या खात्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म भरून जमा करावा लागणार आहे। तर जिल्हा अधिकारी कार्यालयात, तहसील आणि जिल्ह्यामधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत। तर तहसीलमध्ये सुद्धा फॉर्म हे उपलब्ध आहेत, हे फॉर्म तुम्हाला भरून द्यायचे आहेत। आणि अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना जर काही अडचण येत असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। तर हा नंबर काय आहे, 9615 15 50 05 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजेच आपल्या गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।